पंतप्रधानांनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिलाय। तसंच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी मागणी भारतातून होतीये। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत, त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झाली आहे। दहशतवादाविरोधात आता आर-पारची लढाई सुरू करण्याचा संकल्प मोदी सरकारनं केल्याचं दिसतंय। दरम्यान लष्कराला खुली सूट देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत काय म्हणाले पाहूया। दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे। तिन्ही सैन्य दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे। कारवाई कशी असेल, कुणा विरोधात असेल, त्याची वेळ काय असेल हे निर्णय घेण्याची सैन्याला पूर्णपणे मुभा आहे। पंतप्रधानांनी संरक्षण दलाला दिलेल्या पूर्ण मोकळीचा अन्वयार्थ नेमका काय आहे तेही आपण पाहूया। प्रधान मोदींच्या संदेशामधला प्रत्येक शब्द हा सुनियोजित पद्धतीने मांडला गेला, अत्यंत पद्धतशीरपणे याची रचना केली गेलेली आहे। या संदेशाच्या माध्यमातून आपल्या सेना दलाला ऑपरेशनल फ्रीडम हे दिलं गेलेलं आहे। या संदर्भातली कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार हे आपल्या सेना दलाला दिले गेलेले आहेत। ही कारवाई करताना त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय अडथळा नसेल, मात्र राजकीय नेतृत्व हे सेनेच्या पाठीशी असेल, हे या संदेशाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आणि आता आपलं सेना दल ठरवेल केव्हा हल्ला करायचा, कुठे हल्ला करायचा, कधी करायचा, या सगळ्या बाबतीतलं स्वातंत्र्य हे आता पूर्णपणे सेना दलाला दिलं गेलेलं आहे। दरम्यान नवी दिल्लीतील युगम इनोव्हेशन कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेलं वक्तव्य या निमित्तानं महत्त्वाचं आहे। काय म्हणालेत पंतप्रधान या कॉन्क्लेव्हमध्ये आपणही पाहूया। हमारे पास समय सीमित है, लक्ष्य बड़े हैं। ये मैं वर्तमान स्थिति के लिए नहीं कह रहा हूं। दरम्यान सीमापार लष्करी कारवाईवरती आज राजधानीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिली कॅबिनेटची बैठक होतीये आणि त्याआधी आज दिल्लीमध्ये बैठकांचा अक्षरशः धडाका आहे। सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होणार आहे आणि त्या पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार आहे। त्यानंतर मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीची देखील बैठक होणार आहे आणि या बैठकांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल। आज दिल्लीमध्ये होणाऱ्या या वेगवान हालचाली मोठ्या कारवाईच्या तयारीचे संकेत देत आहेत। मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक झाल्यास सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनाची तयारी करतंय असा अर्थ निघतो। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, बैठकांचा धडाका आज दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आहे। कोणकोणत्या बैठका होणार आहेत, कोण कोण या बैठकांमध्ये सहभागी होणार आहे आणि विशेष अधिवेशन बोलवलं जाऊ शकतं का? पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जवळपास 2 आठवड्यांनंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि कारण गेला आठवडा पूर्ण या पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींमध्ये व्यस्त असताना गेला होता। त्यामुळे आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होते। या बैठकीत पहिल्यांदा ठराव मांडला जाणार आहे, तो म्हणजे पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचा। त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, जी नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकच्या सर्व मंत्र्यांची सिक्युरिटी कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा आहेत। तर या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक होणार आहे, ज्या बैठकीत किंवा ज्या कमिटीमध्ये सर्व मोठे आणि महत्त्वाचे निर्णय सुरक्षेविषयीचे, भारताच्या सामरिक निर्णयांविषयीचे, रणनीतीविषयीचे घेतले जातात। त्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची सुद्धा आज बैठक होणार आहे आणि त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन पब्लिक अकाउंट्सची असते, लोकलेखावरची, तर त्याची सुद्धा आज बैठक आहे। त्यामुळे एकंदरीत आज दिल्लीमध्ये अतिमहत्त्वाच्या अशा बैठका पार पडतात। कदाचित शक्यता आहे की जर विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय हा घेतला तर तो आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावा लागेल आणि त्यानंतर मग हे विशेष अधिवेशन नवी दिल्लीत बोलवलं जाईल। परंतु सध्या तरी विशेष अधिवेशन बोलवावं अशी स्थिती दिसत नाहीये। कदाचित शक्यता आहे की हे जे मिलिटरी ऑपरेशन सध्या भारत सुरू करण्याच्या तयारीत आहे पाकिस्तान सोबत, ते सुरू केल्यानंतर कदाचित विशेष अधिवेशन बोलवलं जाईल। काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांनी मागणी केली आहे
विशेष अधिवेशन बोलवा आणि हो. विशेष अधिवेशनापेक्षा चांगली जागा नरेंद्र मोदींसाठी किंवा सरकारसाठी सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी नसेल. त्यामुळे कदाचित विशेष अधिवेशन बोलवलं जाईल आणि विरोधी पक्ष जी तयारी करतायत त्यातच विरोधी पक्षांना पुन्हा एकदा काटशह देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाऊ शकतो. पण आजच्या या बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय एकंदरीत सध्या सुरू असलेल्या मिलिटरी ऑपरेशन संदर्भात घेतले जाऊ शकतात. प्रज्ञा. निश्चित. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बैठकांचे अपडेट जाणून घेत राहू. दरम्यान इतकं सगळं होऊनही पाकिस्तानी लष्कराकडून एलओसीवर रात्रभर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जातोय. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्करानं गोळीबार केलाय. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार केलाय. पाकिस्तानी गोळीबाराला भारतानं देखील तोडीस तोड उत्तर दिलंय. जम्मू काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात भारताची कारवाई सुरूच आहे. दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात सुरू आहे आणि त्यांना मदत करणाऱ्यांची कसून चौकशी जारी करण्यात आली आहे. भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. पाकिस्तानला हल्ल्याची भीती तर त्रास देतेच आहे. पुढील 24 ते